आपल्याकडे आलं का माझ्यावर ते नसली तर आपल्याकडे नीट करायचं. पण सध्या नवकुंडाच्या झरीला सिद्धेश्वर मंदिरात आलेलो आहोत. हे जे आहे हेमाडपंथी जुन्या पद्धतीचं मंदिर दिसतं आहे आणि हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. सिद्धेश्वर नागनाथ, सिद्धेश्वर नागनाथाचं मंदिर. दोन आहे. दोन्ही दिशापैकी लावू जास्त इकडे मागं. मागे कुठलं मंदिर आहे? हे दोन्ही उकडे दिसते. सिद्धेश्वर नागनाथ आहे तिथे. ते पलीकडलं नागनाथ आहे. हे सिद्धेश्वर नागनाथ असं दोन्ही दिशा असं. बरोबर नाही मध्ये जाऊन घेणार आहे. सिद्धेश्वर नागनाथाचं हे मंदिर आहे आणि हे नवीन सांस्कृतिक सभागृह झालेलं दिसतं. इथं 9 कुंड आहेत म्हणून ह्याला 9 कुंडाची झरी म्हणतात. हे नंबर 1चं कुंड, हे 2 नंबरचं कुंड आणि ते कुठल्या तर कुंडात मधल्या कुंडाचं पाणी आत यायची ह्याच्यामध्ये व्यवस्था आहे. आणि हे नरसिंहाचं मंदिर आहे. हे जे आहे सिद्धेश्वर नागनाथ मंदिर हेमाडपंथी जुन्या पद्धतीचं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. हे ह्या आकृती एक शिलालेख दिसतो इथं. हा मामा हे मंदिर कुठलं आहे? सिद्धेश्वर आणि नागनाथ आहे. सिद्धेश्वर आणि नागनाथ मंदिर पुरातन आहे म्हणाय. पुरातन कार्य बर 1012 वर्ष 1000-1200 वर्ष झाले. असं तुम्ही पुजारी? हां. बर. तुमचं आडनाव? अंकुश शिंदे. शिंदे. बर. तर हे आता हे मध्ये जे आहे मध्ये हे सिद्धेश्वर मंदिर दिसते. हा नंदी आहे. हे सिद्धेश्वर महाराज दिसत आहेत. हे सिद्धेश्वर महादेव भव्य असं मंदिर आहे. त्याच्यानंतर हे नागनाथ मंदिर आहे आणि इथे कुंड पण आहे. हे सिद्धेश्वर नागनाथाचं मंदिर म्हणतात. कुंड आणि मध्ये शिवपादुका पिंडी दिसत आहेत. या कुंडामध्ये हे विष्णू आहेत, शेषशाही या मूर्ती दिसत आहेत. पुरातन खांब वगैरे आहेत. हेमाडपंथी सर्व नक्षीकाम दिसत आहे. या मूर्ती बघत आहेत. हे छोटं खाली मंदिर आहे. हे 2 कुंड, हे नरसिंह मंदिर आहे इथं आणि हा एक कुंड नरसिंह मंदिर आहे. हे जुनं पुरातन. हे मल्लिकार्जुन मंदिर दिसत आहे आणि ते कुठलं तर मंदिर दिसत आणि हे कुंड आहे आणि हे मल्लिकार्जुन मंदिर आहे. हे गणेश महाराज ही मूर्ती आणि हे मल्लिकार्जुन मंदिरामध्ये हे इथे एक कुंड आहे. हे जे दिसत आहे हे कुंडच आहे. हे मल्लिकार्जुन मंदिर. हे असं प्रकारे जुनं दगडी काम आहे. सर्व अतिशय रम्य असं हे ठिकाण आहे. मन इथून जाऊ वाटत नाही. हे विष्णूची मूर्ती दिसते, गणेश दिसतात. हे कुंड आहे. तिथं मध्ये एक मंदिर आहे, नरसिंह मंदिर. छोटेखानी हे एक कुंड आहे. हे असं मंदिर आहे. हा मंदिर परिसर आहे, सुंदर परिसर आहे एकदम. ते मध्ये शेषशाही विष्णू दिसत आहेत. हे एक कुंड आहे. कुंडामध्ये ती शेषशाही विष्णू त्या पाण्यावरती आहेत, आराम करत आहेत. हा मंदिर परिसर सर्व अतिशय रम्य आणि दिव्य आहे. आपण पाहतात हा शिलालेखाचं वाचन केलं पाहिजे. खरं तर हा शिलालेख घासून झिजून गेलेला आहे. हे छोटेखानी मंदिर, हे मंदिराची रचना, हे सिद्धेश्वर आणि ते पलीकडलं दिसत आहे ते नागनाथ आहे पाण्यात असलेला. आणि हे सिद्धेश्वर मंदिर, हे झरी, नवकुंडाच्या झरीचं हे सगळं असं मंदिर, रम्य मंदिर आहे. आपण बघू शकता हे कसे आहे दगडी खांब, हे वरचं नक्षीकाम वगैरे वगैरे सर्व आपण बघू शकता. सगळं दगडात केलेलं आहे काम. हे परत सिद्धेश्वर महाराजाकडे आपण पाहूया. ह्याचं वरचं शिळाचं वरची जी कमान आहे
ते इथं आवाज घुमतो, इकोज येतात इथं. अशी रचना आहे या गर्भगृहाची की इथं इको होतात. म्हणजे छोटं बी जर बोललं तर आता तुम्ही जाणवत आहात आपल्याला की इथं आवाज घुमतो. ही अशी शिवमंदिराची चौकडच अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. बघा इथं आवाज घुमतो. इथं ह्या मंदिरामध्ये इकोज तयार होतात आणि ह्या गोल घुमुटामुळं हे हे जे होतंय ते ह्या गोल घुमुटामुळं होतंय. अशा प्रकारे या शिवमंदिराच्या रचना आहेत. आणि ह्याच्यामध्ये चिरंतन शांती ही गळती आहे. ह्या गळतीचं वैशिष्ट्य असं आहे की थेंब थेंब जे पाणी पडत आहे महादेवाच्या पिंडीवरती, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं आहे त्याचं थेंब तयार झाल्यामुळं. आणि त्याच्यात पूर्ण ऑक्सिजन मिसळला जातो आणि मग ते पाणी कसले असो ते अमृत होते. असं ह्या शिवगळतीच्या मागचं तत्त्वज्ञान आहे. पण हे नागनाथ मंदिर आहे. मंदिर परिसर रम्य आहे. पशुपतीनाथ आहे नमा म्हणले. हे महादेव आणि पार्वती आहेत. हे जे फोटो आहे ते. आणि हे असं मंदिर परिसर आहे. सगळं भव्य दिव्य मंदिर आहे. छोटेखानी मंदिर आहे. नवकुंडाची झरी म्हणतात त्याला. इथं 9 कुंड आहेत आणि 9 कुंडामध्ये इथं पाणी आहे. आता हे 1 2 3 तिथलं 4 इथलं 5 कुंड तर पाहिले. 4 कुंड कुठं आहेत काही पत्ता लागत नाही, पण आहेत. ह्या इथे एखादी कुंड असावं. आणि ह्याच्यामध्ये कुंडाचं एक्स्ट्रा झालेलं झऱ्याचं पाणी निघण्यासाठी अशी ही व्यवस्था केलेली आहे. तिकडलं पाणी ह्या लास्टला ह्या कुंडात जमा होते. त्याच्या पलीकडे एक कुंड आहे का आपण बघूया काय रचना नेमकी निश्चित ती कशाची रचना आहे ते बघूया. इथे एक कुंड आहे आणि ती एक्स्ट्रा झालेलं पाणी बाहेर निघण्यासाठी अशी या कुंडातून हे असं बाहेर पाणी काढलेलं आहे. झरे आहेत, हे जिवंत झरे आहेत. आणि जिथं जिवंत झरे आहेत तिथंच मंदिराचं हे असतं. जिथं झरा नाही तिथल्या मंदिराला काहीच अर्थ नाही. म्हणून या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं जिवंत झरे आहेत. 9 झरे, 1 नाही 2 नाही 9 जिवंत झरे आहेत. त्याच्यामुळं हे मंदिर अतिशय पावन पवित्र अशी ही जागा आहे. आपण आता माझा व्हिडिओ पाहिला तर अनिल विश्वनाथ चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही विनंती.